शिंदे मामा, मला तुमच्याशी बोलायचं. जेव्हा मी आईला विचारलं तेव्हा ती म्हणाली ते खूप खूप लांब राहतात. तेव्हा मी म्हणालो, आई तू माझा व्हिडिओ काढून शिंदे मामांना पाठव तर मी त्यांच्यासोबत बोलू शकते. शिंदे मामा, तुम्ही जेव्हा आईला नोकरीवर ठेवलं ना तेव्हा ती खूप खूप खुश झाली. ती माझ्यासोबत माझ्या शाळेत दररोज यायची, दररोज शिकवायची. मला खूप चांगलं वाटायचं. आता आता तर ती माझ्यासोबत शाळेत येतच नाही. जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा ती मला म्हणली, बाळा मला शिंदे मामांनी कामावरून काढून टाकलं. शिंदे मामा, तुम्ही तिला कामावरून काढून का टाकलं? तिच्याकडून काही चुकलं का? आता तर ती आम्हाला सोडून रोज नाशिकला आंदोलनाला जाते. आम्ही दोघं बहीण भाऊ फार रडतो आणि रात्री ती फार लेट येते. 12 वाजता 1 वाजता येते. शिंदे मामा, असं तुम्ही का केलं? सांगा ना मामा मला. तुम्ही तिच्या कामाचे पैसे सुद्धा दिले नाही. शिंदे मामा, असं का केलं तुम्ही? शिंदे मामा, शिंदे मामा, तुम्ही तिला तिची नोकरी परत द्या ना, म्हणजे ती आमच्या सोबत परत शाळेत येईल. शिंदे मामा, मला खूप रडू येते. शिंदे मामा, सांगा ना तुम्ही असं का केलं? द्या ना तिची नोकरी तिला परत. शिंदे मामा. शिंदे मामा, मला तुमच्याशी बोलायचं. जेव्हा मी आईला विचारलं तेव्हा ती म्हणाली ते खूप खूप लांब राहतात. तेव्हा मी म्हणालो, आई तू माझा व्हिडिओ काढून शिंदे मामांना पाठव तर मी त्यांच्यासोबत बोलू शकते. शिंदे मामा, तुम्ही जेव्हा आईला नोकरीवर ठेवलं ना तेव्हा ती खूप खूप खुश झाली. ती माझ्यासोबत माझ्या शाळेत दररोज यायची, दररोज शिकवायची. मला खूप चांगलं वाटायचं. आता आता तर ती माझ्यासोबत शाळेत येतच नाही. जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा ती मला म्हणली, बाळा मला शिंदे मामांनी कामावरून काढून टाकलं. शिंदे मामा, तुम्ही तिला कामावरून काढून का टाकलं? तिच्याकडून काही चुकलं का? आता तर ती आम्हाला सोडून रोज नाशिकला आंदोलनाला जाते. आम्ही दोघं बहीण भाऊ फार रडतो आणि रात्री ती फार लेट येते. 12 वाजता 1 वाजता येते. शिंदे मामा, असं तुम्ही का केलं? सांगा ना मामा मला. तुम्ही तिच्या कामाचे पैसे सुद्धा दिले नाही. शिंदे मामा, असं का केलं तुम्ही? शिंदे मामा, शिंदे मामा, तुम्ही तिला तिची नोकरी परत द्या ना,